नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला होता की पेरलेला कांदा किंवा जो उन्हाळी कांदा आहे या कांद्यासाठी मिश्र खत व्यवस्थापन कसं करायचे, जेणेकरून खर्च पण जो आहे जास्त झाला नाही पाहिजे आणि उत्पादनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे। तर अशाच खत व्यवस्थापनाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, मिश्र खत व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात पहिलं आपण जो काही कांदा उत्पादन घेतोय तर यामध्ये प्रिव्हेंटिव्ह जे आहे सगळ्यात पहिला डोस घेतोय, त्याच्यानंतर आपण NPK ग्रेड घेतोय, त्यासोबत कांदा पिकासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रेडचा सुद्धा आपण वापर करतोय। आणि याच्यामध्ये जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा टप्प्याटप्प्याने व्यवस्थापन कसं करायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे खत व्यवस्थापन तुमच्या लक्षात येईल। तर आपण सुरुवातीला म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूत की ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लावलाय तर त्यासाठी खत व्यवस्थापन कसं करायचे। तर आता खत व्यवस्थापनामध्ये पहिला जो खत व्यवस्थापन आहे हे तुम्ही 2 वेळा करू शकता। म्हणजे एकतर तुम्ही सुरुवातीलाच लागवड करतानाच करू शकता किंवा दुसरं म्हणजे एक आंबवणीच्या वेळेस। आता याच्यामध्ये मी असं सांगेल की तुम्ही आंबवणीला जरी खत व्यवस्थापन केलं तरी चालेल, पण प्रिव्हेंटिव्ह जो डोस आहे हा आपल्याला कांदा लागवड करतानाच करायचा आहे। तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची काळी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो फॉस्फरिक ॲसिड किंवा ऑर्गॅनिक ॲसिड हे घ्यायचे, त्याच्यासोबत एकरी 1 किलो ह्युमिक ॲसिड आणि ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास। जर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनासचा काउंट असेल 5 × 10⁻⁹ तर हा आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम, ट्रायकोडर्मा 200 ग्रॅम आणि सुडोमोनास 200 ग्रॅम। याच्यापेक्षा कमी जर असेल बॅक्टेरिया काउंट तर मग आपल्याला 1 लिटर बॅक्टेरिया लागणार आहे। तर हा सगळा मिक्स करायचा आहे आणि आपले जे काही वाफे असेल किंवा जे आपले सरे असतील त्या पद्धतीनं सोडून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे ड्रिप इरिगेशन असेल तर ड्रिपमधून पूर्णपणे तुम्ही सोडून देऊ शकता। हा झाला आपला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रिव्हेंटिव्ह डोस। आता याच्यानंतर दाणेदार डोस। आता दाणेदार डोसमध्ये 10-26-26 एकरी 2 गोण्या आणि एक जी सह्याद्री बायोटेकची न्यूट्रीबेस म्हणून एक बॅग येते, ही बॅग जर वापरली तर आपल्याला खूप जास्त त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळतो। तसंच बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभवसुद्धा या बॅग बाबतीत अतिशय चांगला आहे। याच्यामुळे आपला दुसरा जो खत व्यवस्थापन आहे तर ते सुद्धा 50% होतं आणि बरेच शेतकरी तिसरं पण खत व्यवस्थापन करतात, तर ते तिसरं सुद्धा बऱ्यापैकी वाचलं जातं। म्हणजे इथं सुद्धा आपली बचत चांगल्यापैकी होणार आहे। त्यामुळे 2दा असं 20-20 घ्यायच्यात। युरिया हा शक्यतो सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे घेऊ नका, जरी घेतला तरी त्याचं प्रमाण हे कमी ठेवा। किंवा जर तुम्हाला युरिया जर बाहेरून द्यायचं असेल किंवा नत्राची कमतरता जर तुमच्या क्षेत्रामध्ये जाणवत असेल तर तुम्ही युरिया देऊ शकता किंवा डायरेक्टली ग्रेडमधूनही तुम्ही युरिया सप्लाय करू शकता, आपल्या पिकांना देऊ शकता। तर हा झाला आपला पहिला खत व्यवस्थापनाचा डोस। आता याच्यामध्ये बदलतं वातावरण जर असेल, जर धुळी जास्त पडत असेल, धुकं जास्त पडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा कोणत्याही बुरशीनाशकाचा, खास करून सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट फंगिसाईड या बुरशीनाशकाचा वापर हा आपल्याला 8 दिवसाच्या अंतरानं करायचा आहे। 8 दिवसापेक्षा कमी अंतर शक्यतो ठेवूच नका, कारण याच्यामध्ये कसल्याही बुरशीनाशकाचा फायदा जास्त होत नाही। तुम्ही तुमच्या पिकाला जेवढं सुदृढ ठेवाल सुरुवातीपासूनच जर तुमचं पीक चांगलं असेल तर कमी प्रमाणामध्ये तुमच्या कांद्यावर करपा हा जाणवेल, जसं की आत्ता आपल्या प्लॉटवर जाणवतोय, म्हणजे अतिशय कमी प्रमाणात आहे। जर आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर जवळजवळ औरंगाबाद, नाशिक, नगर, पुणे हे जे 4 जिल्हे आहेत तर या 4 जिल्ह्यांमध्ये धुळीचं आणि धुक्याचं प्रमाण एवढं जास्त आहे की कांदे जवळजवळ शेतकऱ्यांची 50% पर्यंत करपलेली आहेत। आणि त्यातही आपला कांदा जो आहे हा काळ्या जमिनीत असून, पूर्णपणे काळ्या जमिनीत असून सुद्धा उत्पन्न त्याचं चांगलं आहे, त्याची स्टेज जी आहे अतिशय चांगली आहे, करपा खूप जास्त नाही आहे, फार तर 10 ते 15% पर्यंत करपा आहे म्हणजे। आणि त्याच्यामध्ये फवारणी सुद्धा फक्त आपण 2च वेळा रासायनिक फवारणी केल्या आहेत, त्या फक्त साफ आणि सिलिकॉनच्या। तर अशाही परिस्थितीमध्ये आपला कांदा अतिशय चांगला आहे। तर आता दुसरं खत व्यवस्थापन, जर तुम्ही पहिला हाच घेतलेला असेल 10-26-26 आणि न्यूट्रीबेस तर तुम्हाला फक्त SOP लागणार आहे, तो पण साधारणतः 50 दिवसाच्या किंवा 60 दिवसाच्या मध्ये हा आपल्याला दुसरा डोस करायचा आहे। 60व्या दिवशी जर आपण SOPचा डोस केला तर साधारणतः 75 ते 80 दिवसापर्यंत पोटॅश जो आहे हा आपल्या पिकासाठी चांगला लागू होतो। त्याच्यानंतर आपण पोटॅशची 0050ची फवारणी करू शकतो किंवा आणखी पाण्यातून पोटॅशियम सोनाईट सोडू शकतो किंवा त्याची फवारणी आपल्याला करू शकतो। पोटॅशियम सोनाईट सोडताना शक्यतो तुमचं जर शेवटचं पाणी असेल
तर शेवटच्या पाण्याला 10 ते 15 किलोपर्यंत एकरी वापर करू शकता. आणि जर तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने द्यायचं असेल, म्हणजे तुमची जमीन जी आहे हलक्या प्रतीची आहे आणि तुमचं पाणी जे आहे दर 8 दिवसाला होतंय, तर शेवटच्या 2 पाण्याला किंवा 3 पाण्याला तुम्ही 5-5 किलो करून किंवा 7.5 किलो करून सुद्धा सोडू शकता. त्याचाही तुम्हाला अतिरिक्त फायदा होईलच. त्यासोबत गरजेनुसार जर कांदा पीक आपलं जास्त वाढत असेल, म्हणजे फक्त पाथीवरच गेलंय, खाली त्याची काही गाठ वगैरे काही बनत नाहीये, म्हणजे आपल्याला कांदा पोसवायचा आहे, तर कांदा जर आपला साधारणतः 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असेल, तर अशा वेळेस लिओसिन किंवा टिल्ट किंवा चमत्कार सोबत आपल्याला 05234 हे वापरायचे. 05234चं जे प्रमाण आहे साधारण पंपाला 50 ते 70 ग्रॅमपर्यंत हे आपल्याला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं एक नियोजन आपल्याला ठेवायचं आहे. या नियोजनामध्ये पहा, तुम्हाला फक्त 2 ते 3 ड्रिंचिंग आहेत आणि 2च फक्त दाणेदार खताचे डोस आहेत. त्याच्यामध्ये फक्त वाढणार काय आहे, तर आपले कीटकनाशक, बुरशीनाशक. कीटकनाशकही तुम्हाला एखादाच लागेल, पण बुरशीनाशक जर वातावरण खूप जास्त बदललं तर साधारणतः 3 ते 4 स्प्रे लागतील, त्यापेक्षा जास्त काही लागणार नाही. आणि शक्यतो बुरशीनाशक वापरताना जर तुम्हाला ज्या कालावधीमध्ये सांगितलंय त्याच कालावधीमध्ये ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त जरी झालं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा कमी अंतर हे नको आहे. यामुळे काय होणार आहे की तुम्ही जर कंटिन्युअसली 3-3, 4-4 दिवसाला जर बुरशीनाशक स्प्रे करत असाल, तर पहिलं बुरशीनाशक मारल्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला येत नाही, तोच आपण दुसरं पण मारतो, म्हणजे फक्त आपला पैसा वायाला जातो, आपल्याला तो सल्ला जो आहे तो काही कामं येत नाही. त्याच्यासाठी बुरशीनाशकसुद्धा पिकाच्या अवस्थेनुसार आणि पिकावर इफेक्ट नंतरच द्या, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि नुकसान हे जास्त होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी कांदा करत असाल तर हे खत व्यवस्थापन तुम्ही 100% करू शकता. जर तुमचं खत व्यवस्थापन अतिशय जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनेही करू शकता. फक्त जे खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये लक्षात घ्या, जे आपण दाणेदार खत टाकतो याच्यामध्ये फक्त 30% जे खत आहे हे आपल्या पिकांना लागू होत असतं. म्हणून हे तुम्ही कमी वापरून जर वॉटर सोल्युबल खतांचा वापर जरी जास्त केला तरी तो तुमचा फायद्याचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारे पिकाला फायदा होईल. तर ह्या गोष्टीचा फक्त तुम्ही मॅनेजमेंट ठेवा चांगल्या प्रकारे. खताचा वापर जो आहे अतिरिक्त वापर कमीच ठेवा. कांदा पिकासाठी खूप अतिरिक्त खतसुद्धा चांगलं नाही आहे आणि अतिरिक्त युरियासुद्धा अजिबात चांगला नाही आहे. आता युरिया का चांगलं नाही आहे, तर हे मी तुम्हाला साधारणतः 8 दिवसामध्येच तुम्हाला मी सांगणार आहे आणि प्रॅक्टिकली डेमो करून दाखवणार आहे की युरियामुळं खरोखर नेमका दुष्परिणाम होतो काय. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अजून हे मान्य नाही आहे की रासायनिक खतांमुळं आपली जमीन जी आहे नापीक होत चालली, आणि म्हणून मला शेवटी आता तुम्हाला डेमो करून दाखवावं लागणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे पण विश्वास बसत नाही की मी दाणेदार वापरत नाही. दाणेदार शक्यतो वापरायची गरज पडत नाही, कारण जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आपला तेवढा आहे. जर ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल तर तुम्हाला जास्त खतं वापरण्याची गरज नाही आहे. आणि खतांपासून सुद्धा काय आपल्याला तोटे होत आहेत, काय जमिनीची दशा होते, हे पण मी तुम्हाला लाईव्ह डेमोमध्ये आपण पुढे जाऊन सुरू करणार आहोत. तर त्याचेही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह डेमोमध्ये पाहायला मिळतील. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्राला सुद्धा फॉरवर्ड करा. आणि कोणतंही पीक असेल तुमचं, कांदा असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा गहू असेल, हरभरा असेल किंवा तूर असेल, कोणत्याही पिकासाठी खत व्यवस्थापन करताना आपल्या जमिनीचा आणि आपल्या पिकाचा विचार करून आपल्याला अपेक्षित उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावर विचार करूनच आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला त्याच्यामध्ये तोटा होणार नाही आणि आपल्या खिशाला झळ अजिबात लागणार नाही. आणि हेच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपला जो अतिरिक्त खर्च आहे हा खर्च कसा कमी करता येईल त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. उत्पादन जे आहे ॲटोमॅटिकली वाढणार आहे, कारण आपल्याला काय होतं की वेळेवर पाहिजे ते खत मिळत नाही, म्हणून आपल्या उत्पादनावर थोडासा परिणामसुद्धा होतो. त्यात मग वातावरणाचाही काही वाटा आहेच, ते पण आहे. तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. आणि हो, तुम्हाला पुढची माहिती कोणती पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.